सर्वप्रथम तर मी आशिष सरांचे आभार मानतो की ज्यांनी मला इथे बोलावून माझं जे काही एक्सपिरियन्स किंवा माझा काही जो अनुभव आहे तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो। आणि एवढ्या उपस्थित तुम्ही तुमचे जो काही बिझी शेड्यूल आहे तो सोडून तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे सुद्धा सर्वात आधी मी आभार मानतो। त्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे आता रिझनिंगचा अभ्यास कसा करायचा, ॲप्टिट्यूडचा अभ्यास कसा करायचा किंवा सिलेबस काय आहे किंवा इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला आधीच नॉलेज मिळालेलं आहे। ज्यांनी मला त्या गोष्टीबद्दल नॉलेज दिलं आहे त्यांनी तुम्हाला त्या गोष्टीबद्दलसुद्धा सर्व नॉलेज दिलेलंच असेल, ठीक आहे? दिलं आहे की नाही? माहिती आहे तुम्हाला की सिलेबस काय आहे काय नाही आहे, एक्झाम कशी असते, ते सर्व तुम्हाला सरांनी आधी सर्व सांगितलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या तुम्ही कॉम्पिटिटिव्ह लाईफमध्ये तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत नेहमी, सर्वात आधी तर तुमच्यामध्ये असायला पाहिजे की मेंटल स्टॅबिलिटी काय आहे। मेंटल स्टॅबिलिटीबद्दल तुम्हाला सर्वात जास्त इम्पॉर्टन्स द्यावं लागेल ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करता। फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळेस क्लासमध्ये बसले असाल, क्लासमध्ये बसले असताना सर काय शिकवत आहेत त्या गोष्टीवर जर तुम्ही 100% लक्ष देत नसाल तर तुमचा इथे बसण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे। तुम्ही जर क्लासमध्ये शिकवल्यानंतरही तुम्ही काही प्रॉब्लेम तुमच्यामध्ये येत असतील, असं नसतं की प्रत्येकाला काहीतरी प्रॉब्लेम येतोच, पण ज्या गोष्टी एकदम इझी आहेत, ज्या गोष्टी सगळ्यांना समजत आहे त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला जर समजत नसेल क्लासमध्ये बसले असल्यानंतर तर तिथे तुमची मेंटल स्टॅबिलिटी नाही आहे। तुम्ही ज्या गोष्टीसाठी इथे आलेले आहात त्या गोष्टीबद्दल तुम्ही अवेअर नाही आहे। कळत आहे का तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये बसले आहात त्यावेळेस सर तुम्हाला काय सांगत आहे, काय शिकवत आहे, त्या गोष्टीवर तुमचं जोपर्यंत 100% लक्ष नसेल तोपर्यंत तुम्ही समोर येणारा ज्या काही तुमच्या अपॉर्च्युनिटी असतील त्याला तुम्ही अचीव नाही करू शकणार। मेंटल स्टॅबिलिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर काय सांगत आहेत त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, सर कशाप्रकारे सांगत आहेत त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, सर कशाप्रकारे तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगत आहेत त्याच्यावर तुम्हाला लक्ष करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हीसुद्धा त्याच प्रकारे सर काही सांगत असेल तर तुम्हाला जर असं काही वाटत असेल की नाही या पद्धतीने केलं तर इझी होऊ शकतं, ते तेव्हा तुम्हाला कसं कळेल ज्यावेळेस तुम्ही तिथे मेंटली प्रेझेंट असाल क्लासमध्ये की सर हे आपल्याला अशा प्रकारे सांगत आहे, हे ठीक आहे, पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण जर याला असं केलं तर हे सुद्धा अजून इझी होऊ शकतं। ह्या तुमच्या माइंडमध्ये जोपर्यंत गोष्टी येणार नाही तोपर्यंत तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये बिअर करू शकणार नाही। तुम्हालाही माहीत आहे आजच्या कंडिशनमध्ये कॉम्पिटिशन काय आहे, कोणत्या लेवलपर्यंत कॉम्पिटिशन गेलेली आहे। लोकांचे 0.5-0.6%नी फक्त रिझल्ट गेलेले आहेत। माझेच बॅचमेट आहेत ते मी लागलो पण अजूनही सुद्धा ते एक्झाम देत आहे। त्याचं रिझन काय आहे, फक्त 0.60ने, माझाच मित्र आहे 0.60ने त्याचा कट ऑफमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं नाही, फक्त 0.60 त्याच्यामध्ये शॉर्ट पडले त्याला मार्क सिलेक्शनमध्ये, फायनल सिलेक्शनमध्ये। प्री झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, ठीक आहे। याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की मेंटल स्टॅबिलिटी तुमची इथे असणं खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट काय असते की तुम्ही मेंटली जर इथे प्रेझेंट असाल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आपोआप येईल। कॉन्फिडन्स कसा असायला पाहिजे, तुमच्यासमोर ABCDE हे ऑप्शन येत आहे, याच्यामध्ये Cचा 100% ऑप्शन आहे। हा कॉन्फिडन्स तोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुमची एक्झाम क्रॅक होणार नाही। 2 वर्ष माझ्यासोबत तेच झालं आहे। मी प्री क्रॅक केली, मेन्स क्रॅक केली, इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, फायनल सिलेक्शन माझं झालं नाही। का झालं नाही? कारण मेन्स देत असताना मला काय होत होतं की ABCD ऑप्शन आहे, मी B आहे की C आहे, याच्यामध्ये काय होतं माझं कन्फ्युजन होत होतं की नाही C पण मला ऑप्शन वाटत आहे, नाही मला D पण याचा आन्सर वाटत आहे। पण जोपर्यंत तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स येत नाही की नाही Cच हाच 100% आन्सर आहे तोपर्यंत तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकणार नाही। एक्झाम तुमच्या क्रॅक होतील, प्री निघेल, मेन्स निघेल, पण तुम्हाला जर फायनल तुमचं सिलेक्शन सिक्युअर करायचं असेल तर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे की ABCDE मध्ये Cच हे 100% आन्सर आहे हे मला कॉन्फिडेंटली माहीत आहे। कळत आहे का? हा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्यामध्ये बिअर करावा लागेल, तुम्हाला हा कॉन्फिडन्स तुम्हाला निर्माण करावा लागेल। आणि हा कॉन्फिडन्स केव्हा येईल तुमच्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही त्या सिच्युएशनमधून जाल। आता बरेचपैकी असेल की त्यांनी आजपर्यंत एकही एक्झाम दिलेली नसेल, काही असेल की ज्यांनी कोणत्या एक्झाम वगैरे दिलेल्या असेल, बरोबर आहे। ज्यावेळेस तुम्ही त्या एक्झाम द्याल त्यावेळेस तुम्हाला कळेल, तुमच्या क्लासवरती सुद्धा टेस्ट होत असेल, सर तुम्हाला करेक्ट करत असतील, तुम्ही ज्या टेस्ट होतील त्याच्यामध्ये तुमचे मार्क येत असतील, बरोबर आहे। होऊ शकतं प्रत्येकाला जेव्हा फर्स्ट एक्झाम देईल किंवा त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन नाही होणार, पण तुम्हाला जर तुमचं सिलेक्शन सिक्युअर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार करावा लागेल। आणि कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे ही तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटिव्ह लाईफमध्येच तुम्हाला फक्त हेल्प नाही करणार। ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल बँकिंग सेक्टरमध्ये जाल, ज्यावेळेस तुमचं जिथे सिलेक्शन होईल तुम्हाला 100 लोकांना फेस करावं लागेल।
कळत आहे का? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ऑफिसर म्हणून तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर ज्या सीटची तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी असेल त्या सीटची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला निभवायला कॉन्फिडन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुमच्यासमोर येणारा व्यक्ती हा वेल एज्युकेटेड असू शकतो किंवा कम्प्लिटली इलिटरेटसुद्धा असू शकतो. पण त्या सिच्युएशनला तुम्हाला टॅकल करायचं असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हा कॉन्फिडन्स तुम्ही आजपासून जर तुम्ही निर्माण कराल तुमच्यामध्ये तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला तिथेसुद्धा हेल्पफुल राहील. चला, ते तर तुमची जॉईनिंग नंतरची गोष्ट झाली. पण हाच कॉन्फिडन्स तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये जाल, जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू होईल त्यावेळेस हाच कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यू क्रॅक करायलासुद्धा हेल्प करेल. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. माझीच एक बॅचमेट होती, इथेच क्लास केली, प्रियंका. मेन्समध्ये मला 39.75 मार्क्स होते, तिला 39.50 मार्क्स होते. 0.25चा डिफरन्स होता फक्त. किती? फक्त 0.25चा डिफरन्स होता. फायनल सिलेक्शन माझं झालं, तिचं नाही झालं. त्याचं रिझन काय असेल? रिझन हेच होतं की ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये फेस करायची कंडिशन आली त्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये तिचा थोडा काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन येतात, तुम्हाला कधीच सिम्पल साधे डायरेक्टली तुम्हाला असं नाही विचारणार की भारताची राजधानी काय आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी काय आहे. तुम्हाला हा विचारेल की भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे तर त्याचं रिझन काय आहे. कळत आहे का? अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये येईल. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कधीच सरळ क्वेश्चन येणार नाही, तुम्हाला त्यांचे आन्सर माहीत राहील. 100% तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारेल ते सगळे तुम्हाला आन्सर माहीत राहील. पण त्या आन्सरला तुम्हाला फेस कसं करायचं आहे, कशा प्रकारे तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे आहे, हे तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणार नाही. सुरुवातीला आमचीसुद्धा हीच सिच्युएशन होती. सरांनी आमचे क्लासेस घेतले, मॉक इंटरव्ह्यू घेतले. त्या इंटरव्ह्यूमुळेच आमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आता मी जे तुम्हाला माझे एक्सपिरियन्स सांगत आहे, हे माझ्यामध्ये जो एक्सपिरियन्स हा माझ्याकडे इथनंच आला आहे. सरांनी स्टार्टिंगला ज्यावेळेस मी काही काळापूर्वी इथेच बसलो होतो, हाच तो क्लास आहे, इथेच मी क्लासेस केले आहेत, इथेच बसून मी सुद्धा गायडन्स लेक्चर्स ऐकलेले आहेत. ते कशामुळे माझ्यामध्ये त्या गोष्टी का बरं निर्माण झाल्या? कारण मला त्या प्रकारचं गायडन्स मिळालं. कळत आहे का? त्या प्रकारचा कॉन्फिडन्स कसा निर्माण करायचा त्या गोष्टी मला माहीत झाल्या. म्हणून तुम्हाला लाईफमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, जर तुमची कोणती सिनियर मोस्ट किंवा कोणता तरी ऑफिसर व्यक्ती असेल, तुमच्याशी काहीतरी तुम्हाला बोलत आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी, फॉर एक्झाम्पल आपण पोलीस ट्रॅफिकची गोष्ट एक्झाम्पल घेऊ. एखादा पोलीस ऑफिसर आहे, तो तुम्हाला गाडी थांबवेल, तुमची पहिले RC दाखवा, हे दाखवा, ते तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतील, PUC आहे तुमच्याकडे, RC आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण तोच व्यक्ती जर रुबाबाने तुमच्यासमोर बोलत असेल, तुम्ही काय होता तिथे दबून जाता. एक एक्झाम्पल सांगत आहे मी तुम्हाला. तिथे काय होता, तुम्ही दबून जाता. तुम्हाला भीती वाटते की आता काय होईल, फाईन तर नाही लागणार, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, सगळे तुम्ही सॅटिस्फाईड कंडिशन आहेत, मग तुम्ही का घाबरायचं? कळत आहे का? इथनं आपली सुरुवात आहे. तिथेच जर तुम्ही कॉन्फिडेंटली फेस केलं तर नाही, हे घ्या सर माझं लायसन, हे घ्या माझी RC, हा माझा PUC आहे, हा माझा इन्शुरन्स आहे, तो व्यक्तीसुद्धा म्हणेल की नाही याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, हा कॉन्फिडंट आहे, याला आपण असं डायरेक्टली कोणत्याच वेळी टॅकल करून आपण याच्याकडून पैसे घेऊ शकत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही कॉन्फिडेंटली सगळ्या सिच्युएशनला फेस कराल तर तुमचे सगळे प्रॉब्लेम आपोआप तुमच्या एंडवरती सॉल्व्ह होतील. कळत आहे का? त्यानंतर बघा, मेंटल स्टॅबिलिटी हा तुमचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे. त्यानंतर कॉन्फिडन्स, त्यानंतर तुमचा ॲटिट्यूड हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा ॲटिट्यूड हा तुमच्या गोलच्या ओरिएंटेड असायला पाहिजे. ॲटिट्यूड म्हणजे असं नाही की मग निगेटिव्ह ॲटिट्यूड घेऊन फिरायचं. कळत आहे का? की नाही ठीक आहे, माझ्याकडे होते सगळं, मला येते, मी करून घेईल. हा ॲटिट्यूड कधीच नाही ठेवायचा कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये, कधीच नाही. कळत आहे का? फॉर एक्झाम्पल आता चंगू मंगू एक्झाम्पल घेतो. चंगू मंगूने क्लासेस लावले, एकाच सरांकडे शिकत आहे, एकाच सर त्यांना सांगत आहे, सगळं गायडन्स सेम होत आहे त्या दोघांना. चंगूने पण टेस्ट दिली, मंगूने पण टेस्ट दिली. चंगूला 70 मार्क मिळाले 100 पैकी, मंगूला 30 मिळाले. जर मंगूचा हाय ॲटिट्यूड असेल की त्याला 70 मिळाले, चल ठीक आहे, पाहून घेऊ पुढे, आपण पुढच्या टेस्टमध्ये घेऊन दाखवतो. हा ॲटिट्यूड घेऊन जर मंगू समोर जात असेल तर तो समोर जाणार नाही. इथे मंगूचा ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे, चंगूकडे जायला पाहिजे त्याने की यार तू कसं सॉल्व केलं मला सांग, तुला पण त्याच सरांनी शिकवलं आहे, मला पण त्याच सरांनी शिकवलं आहे, माझं कुठं चुकत आहे मला सांग. कळत आहे का तुम्हाला? तुमचा हा नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे टुवर्ड युअर गोल्स. इथे जर तुम्ही असा ॲटिट्यूड घेऊन चालाल तर तुमचा इथे तुम्हाला सक्सेस मिळणार नाही.
ग्रुप डिस्कशन, ग्रुप स्टडी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये. कळत आहे का? ज्यावेळेस तुम्ही ग्रुप डिस्कशन करून अभ्यास कराल तो अभ्यास तुमच्या लाईफ टाईम लक्षात राहील. तुम्ही एक्झाम्पल करून बघाल इथनं गेल्यानंतर. कळत आहे का? काही तुम्ही टॉपिक वाचला एखादा, तो टॉपिक घेऊन तुम्ही 4 जण बसा, तुम्ही त्याला डिस्कस करा. त्याच्यानंतर जेव्हा एक पॉईंट डिस्कस होतो त्यावेळेस त्याच्यानंतर त्या पॉईंट व्यतिरिक्त 10 गोष्टी तुम्हाला माहीत होतात. मला त्या गोष्टीबद्दल 2 गोष्टी माहीत असेल तर 2 त्याला माहीत असतात, तिसरी तो सांगतो, चौथी त्याला माहीत राहते. गोष्ट एक राहते म्हणून त्याच्याबद्दल तुम्हाला 10 गोष्टी माहीत होतात. कळत आहे का? पण काय होतं याच्यामध्ये की याच्यावर पॉईंट विथ या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला कशा प्रकारचा तुम्ही आन्सर करू शकाल, कारण तुम्ही त्याला डिस्कस केला आहे. एखादं तुम्ही एक्झाम्पल करून बघाल, एक टॉपिक तुम्ही स्वतः वाचा, त्याला 10 दिवसानंतर रिवाईज करून बघा. एक टॉपिक तुम्ही ग्रुप डिस्कशन करून बघा, त्याला 10 दिवसानंतर रिवाईज करून बघा, तुम्हाला आपोआप रिझल्ट कळेल. कळत आहे का? तुमचा ॲटिट्यूड हा नेहमी तुमच्या गोलकडे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. जर एखादा व्यक्ती तुमच्यासोबतच बसणारा व्यक्ती जर तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स सिक्युअर करत असेल, आशिष सरच त्याला शिकवत आहेत, तुम्हाला पण आशिष सरच शिकवत आहे, मग तुमचं चुकतं आहे कुठं? त्याला 70 मार्क मिळत आहे, मला 30 मिळत आहे, म्हणजे तुमच्यात काहीतरी चुकत आहे. तुम्ही ज्या प्रकारे अभ्यास करत आहे त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला चुकी होत आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही त्याच्याकडे जायचं, त्याला विचारायचं की तू हे कशा प्रकारे सॉल्व केलं? तुला तर आशिष सरांनीच शिकवलं आहे, मला पण शिकवलं, मग मला का नाही मिळाले? कळत आहे का? नाही, तुमच्याकडे कधी कधी काय असतं की तुमच्या साईडचा सुद्धा असं असतो की नाही सांगायचं असतं त्याला. कळत आहे का? त्याचंही सुद्धा एका हिशोबाने बरोबर असतो, तो सुद्धा कॉम्पिटेटिव्ह लाईफ जगत आहे. कळत आहे का? अशा सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे काय आन्सर आहे की तुमच्यासमोर बसलेले तुमचे डायरेक्टर आहेत. कळत आहे का? सरांकडे यायचं, सरांना डिस्कस करायचा पॉईंट की सर त्यांना 70 मिळाले, मला 30च मिळाले, मी तर अशा प्रकारे सॉल्व केलं. सरांना सांगा, सर तुम्हाला तुमच्या चुका कळून देतील. जोपर्यंत तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन समोर येणार नाही तोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही. आणि कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये प्रॉब्लेम्स हे स्वतःच्या एंडवरती कमी सॉल्व होतात जेवढे तुम्ही डिस्कस करून सॉल्व कराल. कळत आहे का? कॉलेज लाईफ वेगळी झाली. कॉलेज लाईफमध्ये काय होतं, रातभर भूकंपट्टी करा, सकाळी उठून पेपर द्या, पास झाला, तिसऱ्या दिवशी विचारला तुम्हाला काहीच आठवत नाही. माझीसुद्धा तेच कंडिशन होती. ठीक आहे, मी काही असं नाही सांगत आहे की मी खूप वेगळा आहे. माझं पण कॉलेज लाईफमध्ये तेच होतं, रात्रभर वाचायचं, सकाळी उठून पेपर द्यायचा, पेपर लिहायचा, त्याच्या दुसऱ्या दिवशी आठवायचं तर ब्लँक. कळत आहे का? पण इथे तुम्हाला तसं नाही करायचं आहे. इथे जर तुम्ही असं कराल की आज वाचलं, उद्या पेपर आहे म्हणून रात्रभर वाचायचं आणि परवाच्या दिवशी काहीच नाही, काहीच गॅरंटी नाही की उद्या दिलेला पेपर तुमचा क्रॅक होईल. उद्या दिलेल्या पेपरचा कट ऑफ काय राहील, उद्या दिलेल्या कट ऑफची फायनल सिलेक्शन कधी होईल, गॅरंटी आहे का तुम्हाला? तुम्ही आताच नाही म्हणत आहे. बघा, मी आताच कॉन्फिडन्सची गोष्ट केली आणि तुम्ही आताच मान हलवताय की नाही. इथनं आपली सुरुवात आहे. तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स असायला पाहिजे. जर मी अभ्यास करत आहे, मी क्लास करत आहे, माझ्यासोबतचे कलिग्स, माझ्यासोबतचे मित्रमैत्रिणी जर लागत आहेत तर कॉन्फिडेंटली 100% तुम्हाला कॉन्फिडन्स असायला पाहिजे. मी सुद्धा, मला जो गोल अचीव करायचा आहे तो मी करेलच. मला जी पोस्ट सिक्युअर करायची आहे मी ती करेलच. पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही होईल, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये नाही होईल, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये होईल. तुम्ही जर हा विचार करून चालत असाल की यार माझं सिलेक्शन नाही झालं फर्स्ट अटेम्प्टमध्ये, मग तुम्ही जर मायूस होऊन एका कोपऱ्यात बसून रडत बसाल तर तिथेच तुमचं संपलं समजून जायचं. माझंसुद्धा सिलेक्शन व्हायला मला 3 वर्ष लागले. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. फर्स्ट सेकंडमध्ये माझं नाही झालं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही झालं त्यावेळेससुद्धा मी तुमच्याच कंडिशनमध्ये, म्हणजे जे नॉर्मल लोक असतात की नाही यार सिलेक्शन नाही झालं, माझ्या मित्राचं झालं, माझ्यासोबत माझ्या बॅचमेटचं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस माझं नाही झालं, मग बसून रडायचं का? मी पण ते केलं होतं सुरुवातीला, पण मला पण सावरायला लोक होते. कळत आहे का? मला पण सावरायला लोक होते, त्यांनी मला समजावलं काय करायचं, कसं करायचं, कारण त्यांचे एक्सपिरियन्स त्यांनी माझ्याशी शेअर केले. कळत आहे का? जोपर्यंत तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग करत नाही, नाही झालं सिलेक्शन, चलो ठीक आहे, आज नाही तो कल हो जाएगा. ही एक्झाम नाही तर नेक्स्ट एक्झाम अपॉर्च्युनिटी आहे. जास्त वेळ नसतो IBPSच्या एक्झाममध्ये, वेळ नाही मिळत तुम्हाला अभ्यास करायला. तुम्हाला वाटेल आता IBPS क्लर्क झाली की लगेच तुम्हाला वाटेल की यार आता नेक्स्ट मार्चमध्ये तो मार्चचा जो काळ असतो ना तो अभ्यास करायला तुम्हाला कमी पडेल. तुम्ही जर रेग्युलरली अभ्यास केला तर तुम्हाला जर 100% सिक्युअर करायचा असेल तर तो जो टाईम पिरियड असतो ना त्या टाईम पिरियडला तुम्ही 100% युटिलाइज करा. त्यानंतर तुमचा एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा टाईम युटिलायझेशन कसं करायचं तुम्हाला.
तुम्हाला तुमच्या पूर्ण दिवसाचा तुमचा शेड्यूल तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजे, की तुम्ही सकाळी उठण्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही काय करता. आता तुमच्या कॉलेज संपलेले आहेत, कोणाचे मे बी कॉलेज चालू असतील, जे फुल टाईम स्टडी करत आहे फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, त्यांचा तर 100% शेड्यूल त्यांचा रेडी असायला पाहिजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंतचा. तुम्ही सकाळी उठायचं कधी, उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश कधी व्हायचं, फ्रेश झाल्यानंतर स्टडीला कधी बसायचं, त्यानंतर तुमचा ब्रेकफास्ट कधी करायचा, तुम्ही लंच कधी करायचा, या सगळ्या गोष्टीचा शेड्यूल तुम्हाला असायला पाहिजे. तुमचा सोशल मीडियाला तुम्ही किती टाईम द्यायला पाहिजे, कोणता टाईम द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा शेड्यूल तुमच्याकडे असायला पाहिजे. जोपर्यंत तुमचा हा शेड्यूल बनणार नाही तोपर्यंत तुमच्या स्टडीला तुम्ही 100% देऊ शकणार नाही. मग असं नाही आहे की मग लायब्ररीत बसलो तर आला फोन की गेलं फोन बाहेर घेऊन बोलत राहायचं अर्धा घंटा. कळत आहे का? मी तुम्हाला जे काही सांगत आहे ही मी स्वतः केलेल्या चुका तुम्हाला सांगत आहे, ज्या मी माझ्या चुका कोणाच्या तरी गायडन्सने सुधारल्या नंतर. ह्या चुका असं नाही आहे की मी सुद्धा ह्या चुकांमधून गेलेलो आहे. ह्या चुका मला सावरायला कोणीतरी आलं माझ्याकडे, मला कोणीतरी ह्या चुका समजावून सांगितल्या, त्यावेळेस ह्या चुका माझ्या सुधारल्यात. असं नाही की मग आतासुद्धा मी तो शेड्यूल फॉलो करतो. आता नाही, आता माझा बँकिंग लाईफ आहे, मी माझा बँकिंग लाईफचा शेड्यूल फॉलो करतो. तुमची कॉम्पिटेटिव्ह लाईफ आहे, तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह लाईफचा तुमचा शेड्यूल फॉलो करायचा आहे. सकाळी उठायचं कधी, अभ्यास कधी करायचा, सरांकडे या, सर तुम्हाला चार्ट बनवून दिला. माझा चार्ट दिवसभराचा शेड्यूल सरांनी बनवून दिला होता मला. सकाळी तुला उठायचं कधी आहे, क्लासवरती कधी यायचं आहे, तुझा ब्रेकफास्ट कधी होईल, लंच कधी करायचा तुला, आणि तुझा एंड स्टडीचा तुझा रात्रीचा कधी होईल, हा शेड्यूल मला सरांनी बनवून दिला होता. कळत आहे का तुम्हाला? हा शेड्यूल तुम्हाला तुमच्या परीने बनवा. प्रत्येकाचे काही पर्सनल रिझन्स असतात, प्रत्येकाला काही पर्सनल स्पेस राहते. सगळ्या गोष्टीचा विचार करून सगळ्या गोष्टीला टाईम देऊन तुम्हाला तुमचा शेड्यूल बनवावा लागेल. मग सगळ्या गोष्टीला टाईम देऊन म्हटल्यानंतर असा नाही विचार करायचा की मग सगळ्या गोष्टी आधी राखायच्या, बाकी अभ्यासाला एंडमध्ये करायचं. असं करायचं नाही. अभ्यासाला सगळ्यात आधी ठेवायचं, बाकी गोष्टीला ॲडजस्ट करायचं. कळत आहे का? सगळ्या गोष्टीला काय करायचं, बाकीच्या उरलेल्या टाईममध्ये ॲडजस्ट करायचं. सुरुवातीला तुम्हाला अभ्यासाला किती टाईम द्यायचा याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा. कळत आहे का? सोशल मीडिया असं आहे की एक ॲडिक्शन आहे सध्या. ठीक आहे, नाही होत राहून प्रत्येकाकडून विदाऊट सोशल मीडिया, पण त्यालासुद्धा एक स्पेसिफिक टाईम ठेवा. असे नाही की दिवसातून हवा 1 तास मी हा 2 ते 3, 3 ते 4 कोणताही तुमच्यापर्यंत या टाईममध्ये मी सोशल मीडिया वापरेल, त्यानंतर मी सोशल मीडियाला दिवसभर हात लावणार नाही, माझा मी अभ्यास करेल. कळत आहे का? हा शेड्यूल जोपर्यंत तुम्ही तयार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समोरचे तुमचे गोल असे क्लिअरली दिसणार नाही. मग काय होतं की टाईम निघून जातो, टाईम निघून गेल्यानंतर मग हातात काहीच राहत नाही. कळत आहे का? मग फक्त आपण काय करतो, बसून समोरच्याला स्टेजवरती बघतो. जो व्यक्ती आपल्यासोबत साईडने बसलेला असतो तो आपल्याला काही दिवसाने काय दिसतो, स्टेजवरती दिसतो समोर. त्यावेळेस खूप वाईट वाटतं की काश, मग काय येतं दिमागात की काश मी सुद्धा केलं असतं तर. फक्त तर सोबत राहतं, बाकी काहीच राहत नाही. म्हणून तुम्हाला तुमचा टाईम शेड्यूल ठरवा, तुमचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये बिल्ड करा, तुमची मेंटल स्टॅबिलिटी तुम्ही सोबत ठेवा. तुमचा ॲटिट्यूड, तुमचा नेहमी तुम्हाला ॲटिट्यूड तुमचा पॉझिटिव्हच असायला पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये नेगेटिव्ह ॲटिट्यूड घेऊन तुम्ही कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये समोर जाऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या काही आतापासून डेव्हलप कराल त्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल कुठे, तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये. कळत आहे का? आणि इंटरव्ह्यूमध्ये सर ज्या प्रकारे मॉक घेतात त्या प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करायला इझी जाईल. कारण सरांकडे जे मॉक घ्यायला जे येतात ना, जे काही सिनियर पर्सन्स येतात ते ब्रांच मॅनेजर असतात, स्केल 3 स्केल 4वर ते IAS अकॅडमीचे सरांचे गुरु, ते सुद्धा इथे तुम्हाला क्लासवरती इंटरव्ह्यू घ्यायला येतात. जे IASचे क्लासेस घेतात, जे क्लायसचे इंटरव्ह्यू घेतात ते तुमचे इंटरव्ह्यू घ्यायला येतील इथे. पण ते केव्हा येतील, जेव्हा तुम्ही प्री आणि मेन्स क्रॅक करून फेस कराल. कळत आहे का? इंटरव्ह्यू बाबतीत तुम्हाला निश्चिंत राहायचा. इंटरव्ह्यूची प्रिपरेशन ज्या प्रकारे, मला इंटरव्ह्यूमध्ये 20 पैकी 19.75 मार्क होते. किती? 20 पैकी 19.75 मार्क होते. म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं. मी जे सांगितलं माझी बॅचमेट तिला इंटरव्ह्यूमध्ये 9 मार्क होते. आणि माझे 19.75 मार्काचं रिझन काय होतं की माझं ज्या प्रकारे प्रिपरेशन करून घेण्यात आलं इंटरव्ह्यूचं. कळत आहे का? माझं ज्या प्रकारे प्रिपरेशन करून घेण्यात आलं तेच मला तिथे फायदेशीर ठरलं.
जर मला त्या प्रकारे गायडन्स मिळालं नसतं, त्या प्रकारे माझं प्रिपरेशन झालं नसतं, तर आज मी इथे उभा नसतो तुमच्यासमोर. मी सुद्धा इथेच कुठेतरी बसून प्रिपरेशन करत असतो. कळत आहे का? म्हणून तुम्हाला तुमच्यामध्ये ज्या काही गोष्टी डेव्हलप करायच्या त्या इथनं स्टार्ट करायच्या आहे. तुम्ही असा विचार करायचा नाही की अजून प्रीज तर नाही झाली, अजून मेन्सच तर क्रॅक नाही झाली, तर मग इंटरव्ह्यूचा विचार कशाला करायचा. कळत आहे का? डायरेक्टली कोणतीच गोष्ट बिल्ड होत नाही. तुम्ही जर म्हणाला इंटरव्ह्यूला 15 दिवस टाईम आहे आणि 15 दिवसात जर तुम्ही म्हणत असाल की नाही माझ्या सगळ्या स्किल मी अचानक जागृत करेल, ज्या झोपलेल्या असतील आतमध्ये वर्षानुवर्ष, प्रत्येकामध्ये सगळ्या स्किल अवेलेबल आहेत. काय करायचं तुम्हाला? त्याला फक्त ट्रिगर करायचं असतं. काय करायचं असतं? त्याला ट्रिगर करायचं असतं. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्किलला ट्रिगर कराल त्यावेळेस त्या ॲक्टिवेट होतील, अदरवाईज नाही. अदरवाईज त्या झोपल्याच राहतील आयुष्यभर. म्हणून तुम्हाला ज्या काही डेव्हलप करण्याच्या गोष्टी आहेत त्या आतापासूनच स्टार्ट करावं लागेल, जेणेकरून तुमची ज्यावेळेस प्रिपरेशन होईल त्यावेळेस तुम्ही 100 नाही 200% प्रिपेअर राहाल. कळत आहे का? ज्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू होईल, ज्यावेळेस तुमचे मॉक होईल, ज्यावेळेस जे सिनियर पर्सन येतील त्यांनी पण म्हटलं पाहिजे की नाही सर, तुमच्या क्लासवरचे स्टुडंट खूप छान प्रिपरेशन आहे, खूप त्यांची तयारी आहे आधीपासूनच. कळत आहे का? हे केव्हा होईल? ज्यावेळेस तुम्ही आतापासून त्याची सुरुवात कराल. प्रीबद्दल मेन्सबद्दल तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे सरांनी तुम्हाला आधीच सर्व गायडन्स केलेलं आहे. प्रीबद्दल काय करायचं, मेन्सबद्दल कसा अभ्यास करायचा. तुम्हाला काय करायचं आहे की मेंटली प्रेझेंट राहून त्या गोष्टीला फॉलो करायचं आहे. काय करायचं आहे की मेंटली प्रेझेंट राहून तुमच्या ज्या काही तुम्हाला गायडन्स दिलं जातं, ज्या काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले जातात ते तुम्हाला फक्त काय करायचं आहे, फॉलो करायचं आहे. आम्हीसुद्धा तेच केलं, म्हणून आज आम्ही इथे आहोत. होऊ शकते तुमच्याचपैकी इथे जे बसलेल्या नेक्स्ट एक्झाम नंतरच इथे येईल. कळत आहे का? हा एवढा कॉन्फिडन्स घेऊन तुम्हाला समोर जायचा आहे की नाही मी आज इथे बसलो आहे, मलासुद्धा तिथे जाऊनच गायडन्स करायचा आहे. मलासुद्धा माझे जे काही मी स्ट्रगल केलेलं आहे, माझा जो काही स्ट्रगल आहे मलासुद्धा लोकांसमोर शेअर करायचा आहे. कळत आहे का? आणि एक्सक्युजेस ह्या गोष्टींना आयुष्यात कधीच जागा द्यायची नाही. कळत आहे का? एक्झाम देऊन आल्यानंतर की सर मी ना ते फ्लोअरवाली पझल केली असती, त्याची ना कमी प्रॅक्टिस केली मी. की सर ते अनकंडिशनल पझल होते की नाही, त्याच्यात ते नंबर्स मेंबर्स म्हणजे अनकाउंटेबल असतात, कन्फर्म नसते की 7 मेंबर आहे की 8 नंबर आहे, त्याची ना सर मी प्रॅक्टिसच नव्हती केली, म्हणून ना माझे ते 5 मार्क गेले. कळत आहे का? हे एक्सक्युजेस देणं लाईफमध्ये सोडून द्या. कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये अजिबात हे एक्सक्युजेस चालत नाही. तुमच्या कॉलेज लाईफमध्ये चालून जाईल की चला 2 मार्क गेले, यार तो टॉपिक वाचला असता तर ते लिहिता आलं असतं, 2 मार्क अजून मिळाले असते. कळत आहे का? 99% वाला मुलगासुद्धा इथेच बसतो, 56% वाला सुद्धा इथेच बसतो. मी 56% वाला आहे, 12वीत मला 56% होते. कळत आहे का? माझ्यासोबत असणारे त्यांना 85, 86, 87% होते. म्हणून इथे आल्यानंतर, इथे बसल्यानंतर तुमच्या रँकिंगचा, कॉलेज रँकिंगचा काहीही संबंध नसतो. काहीही संबंध नसतो. तुम्हाला 90% असो की तुम्हाला 56% असो, इथे आल्यानंतर तुम्ही काय करता त्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हालाही माहीत आहे तुम्ही जो सिलेबस आता इथे शिकत आहात तो सिलेबस तुमचा 10वीपर्यंतचा सिलेबस आहे. ते तुम्हाला आहे ट्रिग्नोमेट्री, इंटिग्रेशन, मॅट्रिक्स नाही आहे. तुम्हाला सिलेबस कधीपर्यंतचा आहे? तुमच्या 10वीपर्यंतचा सिलेबस आहे. मग काय इथे बसणारे सगळे सारखे असतात. इंजिनिअरिंगचा स्टुडंट असो की आर्टचा स्टुडंट असो, 10वीपर्यंत त्यांनी सेम मॅथ्स शिकलेलं असतं. कळत आहे का? त्या मॅथ्सला सिम्प्लिफाईड करून सॉल्व कसं करायचं हे तुम्हाला काय होतं ते तुम्हाला इथे शिकायला मिळते. 10वीपर्यंत तुम्हाला स्टेप्सला मार्क्स होते. तुम्हाला 10वीपर्यंत काय होतं? तुम्हाला स्टेप्सला मार्क होते की एवढ्या स्टेपमध्ये जर सॉल्व केला तर 5 मार्क मिळेल, 3 स्टेपमध्ये केला तर हाफ मार्क मिळेल. आणि इथे स्टेपला महत्त्व आहे का? इथे तुम्ही 1 स्टेपमध्ये सॉल्व कराल तर तुम्हाला 1%, 100% मार्क मिळेल. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय इथे? तुमचा टायमिंग. म्हणून एक्सक्युजेस जे असतात ना लाईफमध्ये की असं या केलं असतं तर असं झालं असतं, तसं केलं असतं तर तसं झालं असतं, ते सोडून द्यायचं. एक्सक्यूजमुळे काय होतं की मग कधी काय होतं की थोडासा जरी घरी काही प्रॉब्लेम झाला की यार घरी जायचं आहे, माझ्या घरी हे चालू आहे. प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतात. असं नाही आहे की मी असं नाही म्हणत आहे तुम्हाला की खूप सिरियस प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही असं करत असाल की नाही मला राहतच राहायचं, अभ्यासच करायचा आहे. कधी कधी काय असतं ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करत आहे ना की त्यांनासुद्धा इम्पॉर्टन्स द्यावा लागेल लाईफमध्ये.
मी फॅमिलीबद्दल बोलत आहे तुमच्या, ठीक आहे. आईची खूप जास्त तब्येत खराब झाली, बाबाची तब्येत खराब झाली, अशा सिच्युएशनमध्ये तुमची त्यांच्याकडे नाही जाल तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. पण फालतूचे एक्सक्युजेस देऊन घरी जाणं, 15-15 दिवस घरी राहणं, क्लासेस बंक करणं, मग 15 दिवसानंतर आल्यानंतर सरांना सांगायचे सर मला आता काही समजत नाही आहे, कळत आहे का? ह्या गोष्टीला काही इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्या कॉम्पिटिटिव्ह लाईफमध्ये. तुमच्या कॉम्पिटिटिव्ह लाईफमध्ये एकाच गोष्टीला इम्पॉर्टंट आहे, डिटर्मिनेशन अँड कन्सिस्टन्सी. कळत आहे का? कन्सिस्टन्सीचं एक्झाम्पल माझ्यासमोर आहे. हा मुलगा मी क्लासेस करतो तेव्हापासून आहे, अजूनही कन्सिस्टंट आहे, अजूनही क्लासेस करतो. 3 वर्ष झाले त्याला, अजूनही प्रिपरेशन करत आहे, त्याच्या गोलसाठी तो प्रिपेअर आहे. कळत आहे का? म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या गोलला घेऊन कन्सिस्टंट राहायचं आहे. मी सुद्धा यांच्यासोबत प्रिपरेशन केलेली आहे. म्हणून फालतूचे एक्सक्युजेस देऊन घरी जाणं, क्लासेस बंक करणं, त्याच्यानंतर आल्यानंतर एकदा तुम्ही क्लासला बंक केल्यानंतर तुमची नव्याने सुरुवात होते. पुन्हा आल्यानंतर एकदा तुमची अभ्यासाची लिंक तुटली की ती पुन्हा जुळायला खूप टाईम लागतो. कळत आहे का? तुम्ही 4 दिवस घरी जाऊन बघा, 15 दिवस क्लास करा, 4 दिवस घरी जाऊन बघा, पुन्हा या, बघा काय होतं. ज्याने रेग्युलर क्लास केले तो 1 मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह करतो, तुम्हाला 2 मिनिटं होते तरी तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. कळत आहे का? हे कशामुळे? जोपर्यंत तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहणार नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी अचीव करू शकणार नाही. हे तर तुम्हाला माझे एक्सपिरियन्स झाले सांगायचे, जे काही तुम्हाला सांगायचे होते. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला तुमच्या परीने काय विचारायचं आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात ते तुम्ही विचारू शकता. कारण मलासुद्धा थोडी मेडिकल इमर्जन्सीमुळे जायचं आहे, त्यामुळे तुम्हाला काय विचारायचं तुम्ही विचारू शकता. माझ्या व्यतिरिक्त तुम्हाला सरांनी तर 100% गाईड केलेलंच आहे. तुम्हाला ज्या प्रकारे ते काही तुमचे प्रॉब्लेम्स असतात ते सगळे सर तुम्हाला इथे सॉल्व्ह करतात. माझेसुद्धा प्रॉब्लेम्स होते, माझेसुद्धा त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे तिथे. आता मी त्यांचे एक्सपिरियन्स तुमच्यासमोर मांडत आहे. तुम्ही डायरेक्टली त्यांच्याकडून घ्या की माझ्याकडून घ्या, सेम गोष्ट आहे. कळत आहे का? म्हणून तुमच्या लाईफला, तुमच्या गोलला घेऊन तुम्ही या सिच्युएशनला तुम्ही सिरियस नाही व्हाल तर टाईम गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी वेस्टच वाटतील. की कारण आपण क्लासेस केले, क्लासेसचा काही फायदा झाला नाही. क्लासेस करणारे तुम्ही हा विचार करा की तुमच्यासोबत क्लासेस करणारे मुलं जॉबवर लागत आहे म्हणजे क्लासेसमध्ये फॉल्ट आहे का? क्लासेसमध्ये प्रॉब्लेम आहे का? तुमच्यासोबत बसणारी मुलगी, तुमच्यासोबत बसणारा मुलगा जॉबवर लागत आहे, मग प्रॉब्लेम आहे कुठे? प्रॉब्लेम कुठे आहे? की तुमची ज्या प्रकारे तुम्ही प्रिपरेशन करत आहे त्याच्यामध्ये. कळत आहे का? काही लोक काय करतात की 2 दिवस क्लासला येतात, 3ऱ्या दिवशी येत नाही, म्हणतात की यार त्या क्लासवर चांगलं शिकवतच नाही, त्या क्लासच्या समजतच नाही. 2 दिवसात काय समजणार आहे तुम्हाला? 2 दिवसात तुम्ही कोणते अधिकारी बनणार आहे मला सांगा? कळत आहे का? जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंट नाही राहत, डिटर्मिनेशन तुमच्यामध्ये नसेल तोपर्यंत तुम्ही गोल अचीव करू शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला, बाकी गोष्टीबद्दल तर सर तुम्हाला सांगतीलच, तर याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, तुम्हाला ह्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्लासमध्ये आल्यानंतर तुम्हाला फक्त क्लासच लक्षात असायला पाहिजे. क्लासमध्ये बसून जर तुम्ही बाकी तुमच्या माइंडमध्ये बाकी जग घुमत असेल तर त्याला काही अर्थ नाही. क्लासमध्ये येऊन तुम्ही जर म्हणत असाल की आज रात्री यार मित्राची बर्थडे पार्टी आहे, कळत आहे का? क्लासमध्ये येऊन तुम्ही बसले पण तुमच्या माइंडमध्ये काय चालत आहे? बर्थडे पार्टी चालत आहे रात्रीची, की असं करायचं तसं करायचं, इथे जायचं, या कॅफेमध्ये जायचं, आपण असं करू तसं करू. त्याला काही अर्थ आहे का? तिथनं एंटर झाल्यानंतर तुम्हाला फक्त क्लासच लक्षात असायला पाहिजे तुमच्या दिमागात. ही इथले तुमचे नंबर्स तुमच्या मागे अशी डोक्यावरती फिरायला पाहिजे. जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या दिमागात यायला पाहिजे. इथून घरी गेल्यानंतर तुम्ही अभ्यास करत असाल, प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील, येते की नाही प्रॉब्लेम्स नसेल येत तर तुम्ही प्रॅक्टिसच करत नाही. लक्षात ठेवायचं. सरांचा लंच थांबवून आम्ही सरांना 3-3 वाजेपर्यंत रोखून ठेवत असायचो. 7 जणांचा ग्रुप होता आमचा. सरसुद्धा म्हणत होते की आम्हाला जाऊ द्या, मला भूक लागली. खोटं वाटत असेल तर सर तुमच्यासमोर आहे, विचारा. त्यावेळेस क्लास आमचा फ्लॅश लाईनमध्ये क्लास होता, एकच रूम होती. सरांनी आम्हाला फ्री लायब्ररी अवेलेबल करून दिली होती. सरांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही फक्त अभ्यास करा, तुम्हाला ज्या काही सुविधा लागते त्या आम्ही देतो. सरांचा एक क्लास खाली होता, वरती आम्हाला सरांना
स्वतःच्या पैशाने रेंटने घेऊन आम्हाला लायब्ररी अवेलेबल करून दिली फ्रीमध्ये, पाण्याची सुविधा फ्रीमध्ये तिथेच. कळत आहे का? फक्त तुम्ही अभ्यास करा. जोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन तुम्ही समोर येणार नाही तोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तुमच्या एंडवरती तुम्ही जे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल ना तर टेम्पररी असेल. कळत आहे का? एखादा रिझनिंगचा क्वेश्चन आहे तो तुम्ही तुमच्या लेवलवरती सॉल्व्ह केला, किती मिनिटात सॉल्व्ह केला असेल? 5 मिनिटात सॉल्व्ह केला असेल मे बी, फॉर एक्झाम्पल. तोच जर तुम्ही इथे येऊन डिस्कस केला तो तुमचा 2 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकतो. कळत आहे का? तुम्ही ज्या पद्धतीने सॉल्व्ह केला ते चुकीचं आहे असं मी म्हणत नाही आहे, पण तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे? तुमचा टायमिंग. तुम्हालाही माहीत आहे की रिझनिंगला किती टाईम असतो, इंग्लिशला किती टाईम असतो, ॲप्टिट्यूडला किती टाईम असतो. सध्याच्या जगात 100पैकी 100 घेणारे सुद्धा मुलं आहेत. कळत आहे का? मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही आहे. नाहीतर इथून तुम्ही टेस्ट द्याल, तुम्हाला मिळेल 20 मार्क, तुम्ही म्हणाल यार कसं टिकायचं यार कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये. कळत आहे का? मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही आहे. तुम्हाला मी फक्त एक तुमच्या आतमध्ये जे तुमच्या गोलबद्दल असलेली जे तुमची इच्छा आहे त्याला फक्त ट्रिगर करत आहे की 100पैकी 100 घेणारा जर व्यक्ती असेल तर तो घेऊ शकतो. तो पण माणूसच आहे, तो पण अन्नच खातो, तो पण पोळी भाजीच खातो. मग आपण का नाही? त्याला तर जन्मता नसेल मिळाली ना ती गोष्ट की नाही. तो पैदा झाल्याबरोबरच पेन घेऊन लिहायला बसला असं की आहे का? मग आपल्यामध्येही आपल्याला ते डेव्हलप करावं लागेल. त्याने डेव्हलप केलं ना, त्याने मेहनत केली असेल, त्याने काहीतरी गोष्टी यूज केल्या असतील. मग आपण का नाही? आपण पण करू शकतो. त्याला 100पैकी 100 मिळू शकतात, आपल्याला 100पैकी 100 मिळू शकतात. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला पाहिजे. कळत आहे का तुम्हाला? त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारायचं आहे तुम्ही विचारू शकता मला. विचारा बिनधास्त विचारा. काय विचारायचं तुम्हाला? हां या गोष्टीच्या बरोबर आहे. तुझं म्हणणं आहे की आता तू अभ्यास करत आहे, तुझ्यासोबतचा मित्र लागला, थोडं ते येतं ट्रेस येतं की यार तो लागला, थोडा डिमोटिवेशन येतं. ते एक व्यक्तीची नॅचरल प्रोसेस आहे, स्वभाव असतो तो प्रत्येकाचा. होतं ते, माझ्यासोबत पण झालं. पण त्याला जर तुमच्यावरती तुम्ही भावी होऊ द्याल, त्याला जर डॉमिनेट होऊ द्याल तर मग तुम्ही समोर फेस नाही करू शकणार सिच्युएशन. ती गोष्ट काही काळापुरती ठेवायची. ती तुम्ही न ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते येईल. नेहमी असं विचारात येईल की यार तो लागला, आपण नाही लागलो, सोबतच तो होतो, काश यार थोडंसं लागलं असतं तर. मग तिथे तुमच्या चुका रिवाईज करायच्या. तुम्ही काय चुका केल्या, त्याने काय त्या गोष्टी ज्या केल्या नाही, त्याने काय केलं जे आपण नाही केलं, त्या गोष्टीला तुम्ही ज्यावेळेस ॲनालाइज कराल, ती सिच्युएशन ॲक्च्युली तुम्हाला डिमोटिवेट व्हायची नसते, ती तुम्हाला स्वतःला ॲनालाइज करायची असते की आज चला ठीक आहे तो लागला, ठीक आहे, पण आता मी का लागलो नाही, मी काय चुका केला, या गोष्टीला तुम्ही ॲनालाइज करा. तुमच्याकडनं नाही ॲनालाइज होत असेल, स्वतःच्या चुका कधी स्वतःला कळत नाही, हे फॅक्ट आहे. कळत आहे का? स्वतःची चूक स्वतः कोणीही मान्य करून घेत नाही. ते चूक तुम्हाला कळवायला काय तुमचे सर बसलेले आहेत. मी सुद्धा तेच केलं आहे. माझ्यासुद्धा ज्यावेळेस माझा फर्स्ट अटेम्प्ट होता, माझ्यासोबत माझा बॅचमेट माझा लागला, तो हर्षल करणासमधून त्याचा फोटोसुद्धा आहे. त्यावेळेस मी सुद्धा डिमोटिवेट झालो होतो की यार तो लागला, सोबतच अभ्यास केला होता. मग अशा सिच्युएशन माझ्यावरती ती सिच्युएशन आली होती की आता काय करायचं. पण त्यावेळेससुद्धा सावरायला सहज होते. त्यांनी मला समजून सांगितलं की त्या गोष्टी होतात, पण त्या गोष्टीला जर तुम्ही तुमच्यावरती डॉमिनेट होऊ द्याल तर मग तुमचे जे काही समोर येणारे अपॉर्च्युनिटी आहे त्याला तुम्ही मिस कराल. तेवढ्यापुरती ती गोष्ट ठेवायची. लगेच त्या गोष्टीला काय करायचं, स्वतःला ॲनालाइज करायचं आणि नव्याने सुरुवात करायची. फेलर्सपासून भ्यायचं नाही, फेलर्सपासून शिकायचं. कळत आहे का? फेलर्स व्यक्तीला काहीतरी शिकून जात असतो. फेलरमुळे जर तुम्ही दबून राहाल की नाही चला यार आता होऊन नाही, आपल्याला सोडून द्या, ती गोष्ट करायची नाही. ठीक आहे? कन्सिस्टन्सी काय आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये जेवढं कन्सिस्टंट राहाल की नाही मला करायचंच आहे, कंटिन्युअसली क्लासेस करा, कंटिन्युअसली अभ्यास करा, प्रॅक्टिस करा,
सक्सेस आपोआप मिळेल. कळत आहे का? नाही, यावेळेस कसं आहे माहिती आहे का, फॅमिली व्यतिरिक्त बाकी सगळा टाईम सोडून द्यायचा. तुम्ही जे फ्रेंड लाईफ, काही फ्रेंड लाईफ अशीच असते की जे तुम्हाला जाणून डिस्ट्रॅक्ट करायला असते, हे पण लक्षात ठेवायचं. कळत आहे का? ज्यांना काही घेणं देणं नसतं, आपले घरचे मस्त राहतात, सुखी असतात, सर्व काही करायची गरज नसते, घरी 15-20 एकर शेती असते, मस्त मजा करायची असते. मग काय की समोरचा जर समोर जात असेल तर त्याला काय करायचं, डिस्ट्रॅक्ट करायचं. अशी सुद्धा फ्रेंड लाईफ राहते. अशा फ्रेंड लाईफचा आपण कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये नेहमी दूर राहायचं. जरी मग असं नाही आहे की मी म्हणत आहे की फ्रेंडशिप तोडून द्यायची, शेवटी संकटाला फ्रेंड्सच कामी येतात, लक्षात ठेवायचं. पण तुम्ही जोपर्यंत कॉम्पिटेटिव्ह लाईफमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, तुमच्या प्रायोरिटीला तुम्हाला सेट करावं लागेल. तुमची सर्वात मोठी प्रायोरिटी आहे तुमचा अभ्यास. ठीक आहे, मित्र जर म्हणत असेल सर यार आपण तिथून जाऊन त्याला तुम्ही आन्सर द्या ना, प्रेमाने आन्सर द्या की नाही यार मला अभ्यास करायचा आहे, मला एक्झाम येणार आहे, समोर एक्झाम आहे, तर आपण ना कधीतरी जाऊ. नंतर गोष्टीला टाळूसुद्धा तुम्ही शकता. पण तुमच्यातच इच्छा असेल की नाही जायचं, मग त्याला कोणी काही करू शकत नाही. कळत आहे का? टाईम मॅनेजमेंट हे तुमच्या हातात आहे. आणि स्वतःला सेल्फ मोटिवेटरपेक्षा सगळ्यात मोठा मोटिवेटर कोणीच नसतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मोटिवेटर तुम्हाला, मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला 100 मिळतील. मोटिवेशनल स्पीकरचं भाषण ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी माणूस सकाळीच उठून पुस्तक घेऊन बसतो. मी सुद्धा केलं आहे. मी माझाच एक्सपिरियन्स सांगत आहे की रात्रभर भाषण ऐकलं, सकाळीच उठून पुस्तक घेऊन बसलो की नाही आता बस अभ्यास करा. 2 दिवस राहतं ते मोटिवेशन. किती दिवस राहते मोटिवेशन? 2 दिवस. मोटिवेशन जोपर्यंत आतून येत नाही ना तोपर्यंत त्याला मोटिवेशन तुम्ही म्हणू शकत नाही. सेल्फ मोटिवेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. तुमची स्वतःला मोटिवेट करा, स्वतःला तुमच्या गोलवरती तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा. मेंटली तुम्ही क्लासमध्ये प्रेझेंट राहा. मेंटली तुम्ही सगळ्या गोष्टी मेंटली प्रेझेंट राहून सगळ्या गोष्टींना फेस करा. सक्सेस आपोआप तुम्हाला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे. तुम्ही होणारे भावी अधिकारी आहात. कळत आहे का? तुम्ही होणारे भावी अधिकारी आहात. बँकेत गेल्यानंतर तुम्हाला अशा सिच्युएशनला फेस करावं लागेल ज्या तुम्ही कधी विचारसुद्धा नसाल करू शकता. कळत आहे का? तुमच्यावरती लोक येऊन ॲलिगेशनसुद्धा लावू शकतात की या व्यक्तीने माझ्याकडून रिश्वत घेतली, जे की तुम्ही नाही घेतली असाल. या अशा सिच्युएशनचा तुम्हाला फेस करावं लागेल. त्या केव्हा फेस कराल तुम्ही? ज्यावेळेस तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल की नाही मी असं केलंच नाही आहे, मला माहिती आहे, 100% मी कॉन्फिडंट आहे. खूप वेगवेगळ्या सिच्युएशन येतील तुमच्यासमोर. म्हणून लाईफमध्ये नेहमी कॉन्फिडंट राहा. प्रत्येक गोष्टीबाबत कॉन्फिडन्स हा स्वतःमध्ये असायलाच पाहिजे. ठीक आहे? काय म्हटलं? माझं इन्स्पिरेशन इथून आलं आहे. मी काही असं नाही आहे की मी या क्लासेसवरती क्लासेस केले, मी क्लासचं प्रमोशन करत आहे, हे असं कधीच विचार नाही आणायचा होणार. आणि त्या प्रमोशनच्या हेतूने मी इथे कधीच येत नाही. सरांनाही माहीत आहे, इथे मी जेवायचो इथेच, राहायचो इथेच, खायचो इथेच, झोपायचो इथेच. सरांना माहीत आहे. असं काही सिच्युएशन अशा असतात की मी घरचा खूप गरीब आहे, माझ्याकडे तर पैसेच नाही आहे. कळत आहे का? मी सुद्धा घरचा खूप गरीब होतो. शेतमजुरी करायचे माझे आईवडील, फक्त शेती वगैरे काहीच नाही माझ्या घरी. मग इथे अमरावतीमध्ये मी सुद्धा 7 वर्ष सर्वाईव्ह केले. कसे केले असतील? कारण मला असे लोक भेटले त्याच्यामुळे. प्रॉब्लेम समोर आणण्याचा प्रयत्न करा. प्रॉब्लेमला आतल्या आत दाबून ठेवाल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. सरांनी सायकल दिली स्वतःची मला. कळत आहे का? लक्ष्मीनगरपासून इथपर्यंत मी रोज पायी यायचो. सर म्हणायचे तुझा 1 तास त्याच्यामध्ये वेस्ट होतोय. काय होतंय? 1 घंटा तुझा वेस्ट होतोय. 1 घंटा मी सायकल देतो, 15 मिनिटात ये, 45 मिनिट अभ्यासाला दे. कळत आहे का? म्हणून तुमचा टाईम मॅनेजमेंट हा तुमच्याकडे असायला पाहिजे. असं नाही की मग घरची परिस्थिती खराब आहे तर मग आता कसं करायचं, अमरावतीमध्ये कसं राहायचं, रूमचा रेंट कसा द्यायचा, जेवणाचं कसं करायचं.
कळत आहे का? सगळ्या गोष्टी येतात दिमागात. मी सुद्धा किराणा दुकानावरती पुड्या बांधल्या आहेत 2,000 रुपये महिन्याने अमरावतीमध्येच. वेल्डिंगच्या दुकानावरती घन ठोकले. माहीत आहे घन काय असतो? माहिती आहे का? वेल्डिंगच्या दुकानावरती मी लोहाचं काम केलं आहे 200 रुपये रोजाने सायंकाळी. सकाळी दूध ब्रेड विकलं आहे मी सायकलने अमरावतीमध्येच. कळत आहे का? अशा सिच्युएशनला जर तुम्ही घेऊन जर म्हणत असाल की मी नाही करू शकत परिस्थितीमुळे, परिस्थिती आयुष्यभर तशीच राहील. परिस्थितीला सुधारायचं असेल तर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणा. नाही मी करेल. नाही देत घरचे पैसे काही प्रॉब्लेम नाही. मला घरच्यांना पैसे मागायला तोंड नव्हतं मला, कारण माझे आई वडील मजूर होते. त्यांचं स्वतःचंच त्यांची बिमारी त्यांचा खर्च त्यांच्याकडेच पैसे नाही राहायचे. मी कोण्या तोंडाने त्यांना पैसे मागायचे. कळत आहे का? आणि माझं नशीब चांगलं की मला असे लोक भेटले ज्यांनी मला इथे आल्यानंतर राहायला जागा दिली, क्लासवरती लायब्ररी फ्रीमध्ये दिली, महिन्याचे मला मेसचे पैसे प्रोव्हाइड केले. जेव्हा माझ्या आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या त्यावेळेस सरांनी मला फायनान्शियल असिस्टंट केलं. फायनान्शियल हेल्प मला सरांनी केली. ज्यावेळेस तुम्ही समोर तुम्हाला एक्सपोज नाही कराल तोपर्यंत तुम्हाला तुमच्या गोष्टी कळणार नाही, तोपर्यंत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. कळत आहे का? म्हणून आर्थिक परिस्थिती खराब आहे किंवा माझ्याकडे इनपुट्स अवेलेबल्स नाही आहेत त्यामुळे मी नाही करू शकत, ह्या गोष्टी अशा मनात कधीच नाही आणायच्या. तुम्ही स्वतः प्रिपेअर आहात ना, बस हीच गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. मी स्वतः तयार आहे करायला. जे काही होईल मी करेल. जे काही सिच्युएशन मला फेस करावं लागेल मी सगळं करेल. पण मला जो गोल अचीव करायचा आहे मी तो करेल. कळत आहे का तुम्हाला? म्हणून लाईफमध्ये एक्सक्यूजेस नका देऊ. तुमच्या गोलवरती तुम्ही गोलच्या रिलेटेड तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन समोर चालत राहा. सक्सेस तुम्हाला 100% मिळेल. कळत आहे का? ठीक आहे, मी माझं भाषण इथे संपवतो. जास्त काही मी वाईट बोललो असेल किंवा तुम्हाला काही वेगळं वाटलं असेल तर त्यासाठी सॉरी सर्वांना. ठीक आहे.